तुम्ही एकदा दोन शब्द बोला जाऊन काय. तर मी पण म्हटलं की बाबा नाही, विद्यार्थी जर आपल्याला एवढा आग्रह करत असतील तर आपण जायला पाहिजे, दोन शब्द बोलायला पाहिजे. थोडक्या का भाषेमध्ये आपण दोन शब्द बोलायला पाहिजे. आणि बोलणाराची माती सुद्धा विकती असं म्हणतात लोक, बरोबर आहे. तर या जीवनरूपी अथांग सागरात आपले आधारस्तंभ म्हणून आपण त्यांचा उल्लेख करतो. आज ते राजश्री शाहू महाराज यांच्या प्रेरणेने आणि आपण हा जो राजश्री शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, हा कार्यक्रम खिचडी खाण्यासाठी ठेवलेला नाही. कार्यक्रम करण्यासाठी पहिला प्रश्न मुलांनी विचारला होता की सर कार्यक्रम करायचे पण कार्यक्रमामध्ये जेवायला आहे का नाही, बरं आहे नाही. आपले मुलं म्हणतात मला करिअर करायचंय. अरे करिअर काय कशासाठी करायचंय, तर मला लगीन करायचंय. काय करिअर कशासाठी करायचंय, मला लगीन करायचंय. बाबा लगीन डिंगचॅक डिंगचॅक लगीन करायचंय आणि लोकांचे लग्न खाला जातो. आदर्श काय घेतोय, मला लगीन करायचंय, बरोबर आहे. पण आपण करिअर कशासाठी करतो की आपल्याला असं काय करिअर करायचं की आपलं लग्न सुद्धा तसं झालं पाहिजे, बरोबर आहे. करिअर जर चांगला असेल तर हुंडा भेटणार आहे, करिअर जर चांगला नसेल तर हुंडा द्यावा लागणार आहे, बरोबर आहे. आज कंडिशन पाहिजे. बरेच लोक म्हणतात की नाही सर आपल्यासाठी काहीतरी बघा. काय बघा, बरं नाही. तू कुठं उभा आहे, तुझ्याकडे बघावं लागेल पहिले, मग दुसऱ्याकडे बघावं लागेल. आणि तू दुसऱ्याकडे बघतो, अरे तू तुझ्या स्वतःकडे बघ. तू काय मी काय हे तुला बघावं लागेल. तर मला ती संधी दिली, त्या संधीसाठी मी जी काही माहिती मला सांगायची, व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणजे ITI जो काय आहे, तर या ITI विषयी मला माहिती सांगण्यासाठी सरांनी मला इथे आमंत्रित केले. तर मी त्या ITI विषयी काही तुम्हाला सांगणार आहे. काय बरेच नवीन विद्यार्थी त्यांना काही माहिती नाही, ऍडमिशन कसं करायचंय काय करायचंय त्या संदर्भामध्ये पण माहिती सांगणार आहे. बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो. बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो. मजबूरियों को मत कोसो, हर हाल में चलना सीखो, हर हाल में चलना सीखो. मित्रांनो आपण याच्यासाठी कशासाठी जमलो आहोत आणि आम्ही पण हा कार्यक्रम कशासाठी घेतलेला आहे की कारण आम्ही आज मी जिंतूर ITI 6 वर्षापासून जॉब करतो. बरेच विद्यार्थी त्यांना काय माहिती नाही की ITI काय आहे आणि ITI कुठे आहे हे सुद्धा माहित नाही. बरेच विद्यार्थी जिंतूर तालुक्यातले असे आहेत की पॉलिटेक्निकला ITI समजतात, ITI ला पॉलिटेक्निक समजतात. बरं ITI माहित नाही तर ते ITI मध्ये ट्रेड माहित आहेत का, बरं ITI करून करायचं काय. आपल्याकडे अशी उदाहरण आहे, जिंतूर तालुक्यामध्ये मी असं ऑब्झर्वेशन केलं की बरेच असे विद्यार्थी आहेत की ITI करतात, म्हशी घेतात, दूध टाकतात आणि घरी आणल्यानंतर बसतात झाडाखाली, बरोबर आहे. फार्मसी करतात, 4 म्हशी घेतात, बरोबर आहे. पण एखादा विद्यार्थी म्हणतो मी ITI ला जातो, त्याला म्हणतात मी आता ITI करून काय झालं तर तुला काय होणार आहे, बरोबर आहे का. कारण ITI करून तो त्याचा नाही पण गुण लागला, बरोबर आहे. गावामध्ये एक असं उदाहरण असतं, आपला बाप म्हणतोय अरे फलाण्याचा विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिशियन ट्रेड केलाय, ते फलानं काय झालं नोकरीला लागले, तू पण इलेक्ट्रिशियन ट्रेड कर. हे काय करताय, मार्क मेमो कागदपत्र घेऊन येते, मग ते फलानं इलेक्ट्रिशियन ट्रेड केलाय, नोकरीला लागले, आता मला बी नोकरी लागणार आहे. मार्क किती आहेत, 50%. ट्रेड कोणता पाहिजे, इलेक्ट्रिशियन, बरोबर आहे. पण इलेक्ट्रिशियन हा ट्रेड का पाहिजे, इलेक्ट्रिशियनला मागणी काय की जॉब लागतो. आपल्याला काय पाहिजे, जॉब पाहिजे. आपण दुसऱ्या ट्रेडचा विचार करत नाही, आपल्याला दुसऱ्या ट्रेड विषयी सांगणारा गावात भेटत नाही, म्हणून आपण दुसरा ट्रेड करत नाही. कारण का की आपण दुसऱ्याच्या सांगण्यावर चालत असतो, बरोबर आहे. आपल्याला ITI करायचं आहे, ITI करायचं तर ITI मध्ये कोणता ट्रेड करायचा आहे हे किती जणांनी ठरवलंय. नवीन ऍडमिशन वाले सुद्धा आले, ते आम्हाला विचारतात सर कोणता ट्रेड करू, बरं कोणता ट्रेड केल्यानंतर मला जॉब पाहावा लागेल, बरोबर आहे. मग असे प्रश्न आपण काय करतो, ITI मध्ये गेल्यानंतर विचारतो. पण असे पण काही ट्रेड आहेत ITI मध्ये की जे ट्रेड काय माहिती का, तुम्ही स्वतःचा स्वयंरोजगार चालू करू शकता, स्वतःचं करिअर तयार करू शकता. तुम्ही तुमच्या गावामध्ये जे दिल्लीमध्ये नाही ते गल्लीमध्ये करू शकता, बरोबर आहे. दिल्लीवाल्याला गल्लीमध्ये आणण्याची कुवत आपल्यामध्ये पाहिजे, बरोबर आहे नाही. मी माझा व्यवसाय संभाजीनगरला करणार, पुण्याला करणार, मी पुण्याला जाणार, कंपनीमध्ये जाणार, बाबा 4-5 हजार रुपये घेणार, तिथं जॉब शोधणार, जॉब भेटणार नाही, मित्राच्या रूमवर राहणार, पिक्चर पाहायला जाणार, पुन्हा जॉब भेटला नाही म्हणून घरी येणार, पुन्हा म्हणणार नाही पुण्यामध्ये जॉबच नाही. कशाला जातो पुण्यामध्ये,
जिंतूरमध्ये बी जॉब आहे, तुला करायचं म्हणलं ना केल्याने होत आहे की होत आहे ना आधी केलीची पाहिजे. तुला काय करायचंय तू तुझ्या घरी सुद्धा करू शकतो. बरोबर आहे. त्याचं उदाहरण म्हणजे काय माहिती का, सध्या लोक ग्रामीण भागातील लोक शेळी पालन कुक्कुट पालन करायले. बरोबर आहे. आणि शेळी पालन कुक्कुट पालन करून काय करायले, स्वतःचा व्यवसाय निर्माण केला आहे. लोकांना माहिती आहे की शेळ्यामधून उत्पन्न खूप होत आहे. आपण ग्रामीण भागामध्ये पाहतो. आता परत जर पाहिलं तर शेतीमध्ये पण खूप लोक प्रगत झालेले आहेत. शेतीमध्ये पण चांगला व्यवसाय करायले. आणि पहिल्यासारखं जे होतं की आपण कोणावर तरी अवलंबून राहायचो, आता शेतकरी सुद्धा काय करायचा, आभाळाकडे पाच बसायचा आणि अवलंबून राहायचा. पण आता तशी कंडिशन नाही. तर हे कशाच्या जोरावर झालेलं आहे, स्किलच्या जोरावर. स्किल म्हणजे काय, त्या शेतकऱ्यानं काहीतरी, आता सुशिक्षित शेतकरी शिकलेले, त्याने काहीतरी कुठेतरी मार्गदर्शन घेतलंय किंवा तो कुठेतरी एखाद्या शिबिराला जातो. जसं तुम्ही आज शिबिराला आलात, काहीतरी एखादा शब्द आपण घेतला पाहिजे आणि ते शब्द ऐकून आपण काहीतरी काय करायला पाहिजे, ठरवायला पाहिजे. बरोबर आहे. आता मी इथं बरेचसे असे नवीन लोक आहेत की जे ITI करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना आपण आज आमंत्रित केलं होतं. तर आपला जो ITI जिंतूर ITI, या जिंतूर ITI मध्ये यावर्षी प्रवेश प्रक्रिया चालू आहे. आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये आमच्या जिंतूर ITI मध्ये एकूण 5 ट्रेड आहेत. त्याच्या 6 तुकडे आहेत. 20 तंत्री, जोडारी, संदाता, नळकारागीर आणि ड्रेस मेकिंग. हे ट्रेड आमच्याकडे चालतात. प्रत्येक ट्रेडला 20 प्रशिक्षणार्थी आहेत. त्यामध्ये 20 प्रशिक्षणार्थ्यांमध्ये 16 जागा आमच्या कॅपच्या असतात. त्या जागेसाठी जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यामध्ये फीस मध्ये सवलत मिळते. त्यानंतर आमच्याकडे 4 जागा या मॅनेजमेंट कोटेच्या असतात, म्हणजे IMC च्या 4 जागा असतात. त्या IMC साठी आपल्याला फीस मोजावी लागते आणि 4 जागेसाठी प्रवेश मिळवण्यासाठी आपल्याला फीस द्यावी लागते. तर या फीसचं जर तुम्हाला ITI ला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 950 मध्ये ऍडमिशन होतं जर कॅटेगरी मध्ये असेल तर, आणि ओपन मध्ये असेल तर ट्रेड वाईज वेगवेगळी फीस आहे. ज्या विद्यार्थ्याला ITI ला ऍडमिशन घ्यायचंय, तुम्ही म्हणता की मला ITI ला ऍडमिशन घ्यायचंय आणि मग म्हणता नाही 30 तारीख ITI ची लास्ट तारीख 30 आहे आणि आपण काय करू, 29 तारखेला शुभ मुहूर्त आहे आणि शुभ मुहूर्तावर फॉर्म भरू. बरोबर आहे. असे बी काही नका असतात. म्हणतात नाही आता 29 तारखेला असं असेल, त्या दिवशी मला फॉर्म भरायचा. नेमकं फॉर्म भरायला जाते तिथं नॉन क्रिमिनल नसतंय. बरोबर आहे. आणि मग काय म्हणतो नाही नॉन क्रिमिनल नाही, त्याचा फॉर्म काय होतो, नॉन क्रिमिनल नाही, कुठं कोणते डॉक्युमेंट नसतात. मग त्याला अडचण येतात. तारीख असते लास्ट काय कन्फर्मेशनची तारीख असते 30 आणि 29 तारखेला अडथळा निर्माण होतो. मग त्या अडथळ्यामध्ये आपल्याकडे वेळ नसतो, आपण भांबावून जातो. आपली इच्छा असते की मला ITI करायचा आहे, पण आपण ITI करू शकत नाही. मग त्यासाठी काय माहिती का, अजून पण प्रोसेसला खूप असा वेळ आहे. 30 तारखेपर्यंत आमची प्रवेश प्रक्रिया आहे. ज्या मुलांचे डॉक्युमेंट्स वगैरे काढायचे राहिलेले आहेत त्यांनी काय करायचंय की डॉक्युमेंट्स काढायचे, फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्याच्या नंतर फॉर्म भरला म्हणजे काही सर्व काही होत नाही. बरं नाही, सोयरी झाली म्हणजे लगन होत नाही. साखरपुडा करावा लागते, बोलवून घेऊन जावं लागते, सगळ्या काही गोष्टी कराव्या लागतात. तसं आपल्याला काय करायचंय की फॉर्म भरल्याच्या नंतर आपण ज्या काही बाहेर इन्स्टिट्यूट मध्ये फॉर्म भरतो किंवा ITI मध्ये पण फॉर्म भरण्याची सुविधा केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की ITI मध्ये फॉर्म भरायचं ते ITI मध्ये भरू शकतात. ज्याला वाटतं की मी बाहेर फॉर्म भरावा पाहिजे त्याने बाहेर फॉर्म ते पण भरू शकतात. त्यासाठी आपण पॉम्पलेट वगैरे तुम्हाला दिलेले, त्यावर वेबसाईट दिलेली आहे. फॉर्म भरल्याच्या नंतर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं माहिती का, की भरलेला फॉर्म कन्फर्म करून घ्यायचा आहे. कन्फर्म करायचं म्हणजे काय, तुम्ही भरलेली माहिती, संपूर्ण माहिती ही व्यवस्थित आहे का नाही. नाहीतर काय होते माहिती का, की नावामध्ये बदल होतो, कुठेतरी आपली कास्ट चुकते किंवा कुठेतरी आपले टेक्निकलचे मार्क टाकायचे राहतात किंवा काहीतरी विसरून राहत, कुठेतरी नावात बदल झाल्यानंतर मग आपण त्रुटी घेतो. त्रुटी झाल्यानंतर आपण बाद होतो. आपल्याला बाद व्हायचं नाही. आपल्याला मैदानामध्ये उतरल्याच्या नंतर आपण बाद होणार नाही. आपल्याला शतक करायचंय. बरोबर आहे. असा ठाम निश्चय करायचा आपल्याला. मग आपण फॉर्म भरल्यानंतर काय करायचं, नजरच्या जवळच्या ITI मध्ये जाऊन आपल्याला तो फॉर्म कन्फर्म करण्यासाठी डॉक्युमेंट्स आणि त्याबरोबर त्या डॉक्युमेंट्सचे झेरॉक्स घेऊन आपल्याला त्या ITI मध्ये जायचंय. बरोबर आहे. सर्व झेरॉक्स मी आता खूप बघितलं की बरेच विद्यार्थी असे येतात, जिंतूर हे 4 किलोमीटर अंतर आहे, 10 रुपये तिकीट आहे. बरोबर आहे. बापाचा पैसा आहे, उडवायला काय हरकत नाही. फॉर्म भरायला येतात, 2-4 मित्र सोबत घेऊन येतात, परतात खिचडी खातात, 100-200 खर्च करतात. म्हणतात सर झेरॉक्स आणली नाही, घरी जातात. बापाला म्हणतात आज काम झालं नाही, उद्या पुन्हा 200 रुपये द्या. बरोबर आहे. असं मी पाहतोय मी. बरोबर आहे की जेवढ्या खर्चामध्ये आपलं सर्व ऍडमिशन वगैरे व्हायचं तेवढा खर्च आपण वायफळ घालतो. तर तसं करायचं नाही आपल्याला. आपल्याला युद्धामध्ये जायचं तर सगळं तयार पाहिजे, वाघ नका तयार पाहिजे. तर मारतात ते कोणाला तरी. शिवाजी महाराजांना माहित होतं नका सोबत घेऊन जावं लागते, कधी दुश्मन आपल्याला. तसं आपल्याला पण काय करावं लागणार आहे, आपल्या सर्व गोष्टी हे आपलं युद्ध आहे.
बरोबर. याच्यामध्ये आपल्याला विजयी व्हायचंय. आपल्याला सर्व गोष्टी सोबत घेऊन आपल्याला काय करायचंय, ITI मध्ये जायचं. ITI मध्ये जायचं म्हणजे काय, एकच गोष्ट आता यानंतर मी आज जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आज तिथं ठामपणे सांगालो की नवीन पण विद्यार्थी आले ज्यांनी फॉर्म भरलाय ते पण विद्यार्थी आले त्यांना पण सांगतो की तुम्ही इथे येऊन परेशान होऊ नका. मुलं काय करतात, तिथे येतात डॉक्युमेंट आणतात, जेव्हा काढायला गावात जातात, गावात एखादा मित्र भेटतो ते गावाकडे घेऊन जातोय, तिकडेच जातात, परत येत नाही, पुन्हा म्हणतात पेरायचं, हे करायचं, ते करायचं, मग त्यांचा फॉर्म भरायचा राहतो. बरं कन्फर्मेशन करायला आईन टाइमला येतात, मग त्यांचं गावात तुमची निघतात, मग ते बाद होतात. तसं आपल्याला करायचं नाही. ज्याला ठामपणे ITI करायचं आहे, बरोबर. मी आज पण सांगतो विद्यार्थी मित्रांनो, कोणताही ट्रेड करा, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. ट्रेड कोणताही केला, तुम्ही म्हणसाल नाही मला ट्रेड केलं, पुण्याला जायचं, बेंगलोरला जायचं, बरोबर आहे. तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा भुलेला असेल, बरोबर नाही. तुला जो काही ट्रेड करायचा आहे तो ट्रेड कर आणि तुझ्या गावामध्ये सुद्धा तू व्यवसाय करू शकतो. काय काय लोक काय असतात, खूप निगेटिव्ह असतात, ते म्हणतात मला व्यवसाय करायचा आहे, मग मी दुकान कुठे टाकू, दुकानाला भांडवल कुठून आणू, बरोबर नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, स्वतःचं व्हायवा अनालिसिस करावं लागेल, स्वतःला प्रश्न विचारावा लागेल, का मी का करू शकत नाही. तर आपण जे ऍडमिशनला जे विद्यार्थी येणार आहेत नवीन आता त्यांच्यासाठी कन्फर्मेशन करणे म्हणजे काय की ITI मध्ये जाऊन तुम्हाला जो काही फॉर्म भरलाय तर त्या फॉर्मला सर्व डॉक्युमेंट जोडून काय की काही विद्यार्थ्याचे ऍडमिशन कुठेतरी असतात, ते काय करतात माहिती का, 2 डगरीवर हात ठेवतात. पहिली डगर म्हणजे काय, मला कुठेतरी एखाद्या कॉलेजला ऍडमिशन पाहिजे आणि माझी काय माहिती मला दोन्हीकडे ऍडमिशन भेटलं पाहिजे, एका टीसीवर 2 ऍडमिशन भेटले पाहिजे, बरोबर आहे. अशी पण धारणा असते काही लोकांची, पण तसं काही होत नाही. काय माहिती का की तुम्हाला फॉर्म भरायचा, तुम्ही फॉर्म भरू शकता, तुमचा नंबर लागल्याच्या नंतर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट हे त्या संस्थेमध्ये सबमिट करावे लागतातच. जर ओरिजिनल डॉक्युमेंट नसतील तर तुमचा नंबर लागून तुम्ही एवढी जी काही प्रोसेस केली ती प्रोसेस करून काही फायदा होणार नाही.